नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय सामाजिक विज्ञान इयत्ता 10वी प्रकरण क्रमांक 13 उत्पादन उद्योग भाग 3 ज्यात आपण अभ्यासणार आहोत आधी रासायनिक खत उद्योग। भारतामध्ये रासायनिक खतांचा सर्वात पहिला कारखाना हा 1906 मध्ये तामिळनाडूच्या रानीपेट या ठिकाणी प्रस्थापित झाला। या उद्योगाचा विकास फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारा प्रस्थापित झालेल्या बिहारच्या सिंध्री या ठिकाणी झाला। गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब, केरळ या ठिकाणी खत उद्योग केंद्रित झालेला आहे। आपल्या गुजरातमध्ये कलोल, कंडला, हजीरा, भरूच, वडोदरा या ठिकाणी सुद्धा रासायनिक खतांचे कारखाने आहेत। त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत प्लास्टिक उद्योग। प्लास्टिक उद्योगाला सनराइज इंडस्ट्री असं सुद्धा म्हटलं जातं। आज तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की प्लास्टिक उद्योगाचं किती प्रस्थ आहे, कारण अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर आपण रोजच्या व्यवहारामध्ये करत असतो आणि म्हणून देशात दरवर्षी उत्तरोत्तर प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे। प्लास्टिक हे वॉटरप्रूफिंग आहे, त्याच प्रकारे कोणत्याही साच्यामध्ये त्याला ओतता येतं। त्याच्या अशा या गुणांमुळेच पॅकिंग, रसायनांचं संचयन, टेक्स्टाईल, त्याच प्रकारे घराचं बांधकाम करताना, वाहन निर्माण, इलेक्ट्रॉनिक्स यामध्ये प्लास्टिकचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो। दिल्ली, मुंबई, कोलकाता, बँगलोर, वडोदरा, वापी, कानपूर, कोइंबतूर आणि चेन्नई ही प्लास्टिक उद्योगाची महत्त्वपूर्ण केंद्र आपल्या भारत देशामध्ये आहेत। सिमेंट उद्योग घराचं बांधकाम करण्यासाठी, रस्ते तयार करण्यासाठी, धरणं बांधण्या करण्यासाठी सिमेंटचं काम हे अनिवार्य आहे, कारण सिमेंट शिवाय कोणतेही बांधकाम पूर्ण होऊ शकत नाही। चीन नंतर सिमेंट उत्पादनामध्ये जगात आपला भारत देश हा दुसऱ्या क्रमांकावर आहे। भारत हा जगातील सुमारे 6% उत्पादन करणारा देश झालेला आहे। चुनखडीचा दगड, कोळसा, चिरोडी, बॉक्साइट, चिकणमाती हे सिमेंट तयार करण्यासाठीचे कच्चे माल आहेत आणि कच्चा माल तसंच उत्पादन वजनामध्ये जड असल्यामुळे, भारी असल्यामुळे सिमेंटचे कारखाने अशा ठिकाणीच असतात ज्या ठिकाणी त्यांना कच्चा माल लवकर प्राप्त होईल आणि गुजरातमध्ये या उद्योगाचा विकास हा चांगला झालेला आहे। साधारणतः तुम्ही जुनागड किंवा तिकडे गेलात तर त्या साईडला आपल्याला सिमेंट उद्योगाचे मोठमोठे कारखाने प्रस्थापित झालेले दिसून येतात। परिवहन आणि उपकरण उद्योग आजपर्यंत प्रवासासाठी आपण अनेक वाहनं पाहिलेली आहेत। आधी प्राचीन काळी पशूंद्वारा ओढली जाणारी वाहनं होती, बैलगाडी, घोडागाडी यासारखी, आणि ज्यांची गती खूपच मंद होती, त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला लोकांना फार वेळ लागत असे। पण आज मात्र आधुनिक युगात रस्त्याच्या विकासाबरोबरच तीव्र गतीची वाहने क्रमशः वापरण्यात येते। या वाहनांचं निर्माण करणाऱ्या उद्योगांना परिवहन उद्योग असं सुद्धा म्हटलं जातं। मग या उद्योगांमध्ये सर्वात आधी आपण अभ्यास करणार आहोत रेल्वे। भारतात प्रवासासाठी रेल्वेची कामगिरी ही अतिशय प्रशंसनीय राहिलेली आहे। रेल्वे स्वतःला लागणारा आवश्यक उपकरणं जशी की रेल्वेचे इंजिन, प्रवाशांचे डब्बे, मालगाडीचे डब्बे हे स्वतः तयार करते। याशिवाय खासगी क्षेत्रातलं उत्पादन सुद्धा होतं। रेल्वे इंजिन 3 प्रकारचे आहेत: वाफेवरचे इंजिन, डिझेल इंजिन आणि विद्युत इंजिन। आजच्या काळामध्ये वाफेवर चालणारी जी काही इंजिन आहेत ती फक्त पर्यटनाच्या हेतूने चालणाऱ्या हेरिटेज रेल्वेतच उपयोगात येत असतात। साधारणतः ज्यावेळी सर्वप्रथम रेल्वेचा शोध लागला आणि इंग्रजांनी सर्वप्रथम रेल्वे सेवा भारतात सुरू केली त्यावेळी वाफेवर चालणारं इंजिन होतं। आज तुम्ही माथेरान किंवा हिमाचल प्रदेशात दार्जिलिंग वगैरे या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी फक्त वाफेवरचं इंजिन एक आपल्याला माहीत असावं, आपल्या इतिहासात कशा प्रकारचं इंजिन होतं त्यासाठी आहे। बाकी सगळ्या ठिकाणी आता मात्र विद्युत इंजिनच वापरलं जातं। डिझेल आणि विद्युत इंजिनांचं उत्पादन पश्चिम बंगालमध्ये मिहियाज या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स, वाराणसीमध्ये डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स, जमशेदपूर टाटा लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये होतं। तर प्रवाशांसाठीचे जे काही डब्बे आहेत ते पेरांबूर, बँगलोर, कपूरथला, कोलकाता या ठिकाणी तयार होतात। याशिवाय रेल्वेचे रूळ, इंजिन पार्ट्स, त्याच प्रकारे चाकं याची सुद्धा कारखाने आहेत।
आपण रेल्वेचं इंजिन आणि दुसऱ्या उत्पादनांची विदेशात निर्यात सुद्धा करत असतो. सडक वाहने. स्वातंत्र्यापूर्वी आपण विदेशातून आयात केलेल्या गाड्यांच्या भागांना जोडून आपल्या भारत देशामध्ये गाड्या तयार करायचो. पण वर्तमान काळामध्ये मात्र ट्रक, बस, कार, मोटरसायकल, स्कूटर आणि सायकल बनवण्याचे कारखाने आपल्या देशातच स्थापित झालेले आहेत. सडक वाहनांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर खाजगी क्षेत्रातच होत असतं. जगामध्ये व्यावसायिक वाहनांच्या उत्पादनात आपल्या भारताचं स्थान हे 5वं आहे. आणि आज आपल्या भारतामध्ये तयार झालेली वाहनं किंवा त्याचे वेगवेगळे पार्ट्स विदेशात सुद्धा आपण निर्यात करत असतो. ट्रॅक्टर आणि सायकलांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आपल्या भारत देशात होतं आणि त्याची निर्यात सुद्धा आपण विदेशामध्ये करत असतो. जहाज. भारतामध्ये जहाज बांधण्याचा उद्योग हा प्राचीन काळापासून आहे. कारण रेल्वे मार्ग किंवा हवाई मार्ग तर नंतर अस्तित्वात आले, पण सगळ्यात आधी आपल्याकडे जहाज मार्गाचाच अवलंब झाला. कारण विदेशातून जी प्रजा इंग्रज किंवा फ्रेंच भारतामध्ये आली ती जहाज मार्गाने किंवा जलमार्गानेच आपल्या भारतामध्ये आलेली आहे. वर्तमान काळात आधुनिक पद्धतीने जहाजाचं उत्पादनाची मुख्य 5 केंद्र आहेत. विशाखापट्टणम, कोलकाता, कोची, मुंबई, मार्मगोवा. आणि ही सर्व केंद्र जाहीर क्षेत्रात येतात. कोची आणि विशाखापट्टणम मध्ये मोठ्या आकारांची गलबते बांधली जातात. खाजगी क्षेत्रात येणाऱ्या जहाज उद्योग स्थानिक गरजा भागवत असतात. हेलिकॉप्टरचं उत्पादन सुद्धा अलीकडे आपल्या देशात होऊ लागलेलं आहे. सैन्याच्या गरजा भागवण्यासाठी बँगलोर, कोरापूट, नाशिक, हैदराबाद आणि लखनौमध्ये विमान उद्योगांची एकम स्थापन करण्यात आलेली आहे. भारतामध्ये अद्यापही प्रवाशांच्या परिवहनासाठी विमानं बनवण्याचा प्रारंभ हा झालेला नाही आणि ते खर्चिक असल्यामुळे साधारण प्रवाशांना ते परवडणार सुद्धा नाही. म्हणून कदाचित परिवहनासाठी प्रवाशांसाठी अजूनही विमान बनवण्याचा प्रारंभ झाला नसावा. इलेक्ट्रॉनिक उद्योग. रेडिओ सेट टेलिफोन उद्योगाची स्थापना 1905 मध्ये भारतात झाली, ज्याला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची सुरुवात आपण म्हणू शकतो. 1956 मध्ये बँगलोरला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड स्थापित झाली, ज्याचा हेतू सेना, आकाशवाणी, हवामान विभागाचे उपकरणं बनवण्याचा होता. आज इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो सहयोगाने अनेक इलेक्ट्रिक उपकरणं तयार झालेली आहे आणि इस्रो ही संस्था बँगलोरमध्ये प्रस्थापित आहे. या उद्योगाने सामान्य लोकांचं जीवन आणि जीवनशैलीच बदलवून टाकली. देशात अर्थतंत्रात क्रांतिकारी परिवर्तन झालं. कॉम्प्युटरमध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर क्षेत्राने खूप मोठी प्रगती केली. बँगलोरला या उद्योगाची राजधानी बनवली आणि म्हणून आज बँगलोरला भारताची सिलिकॉन व्हॅली सुद्धा म्हटलं जातं. या उद्योगाच्या विकासासाठी सॉफ्टवेअर पार्क, विज्ञान पार्क, प्रौद्योगिक पार्क बनवण्यात आलेले आणि भारतामध्ये या उद्योगाचं भविष्य अतिशय आशास्पद आहे. औद्योगिक प्रदूषण आणि पर्यावरणीय अतिक्रमण. औद्योगिक उत्पादनांमध्ये आर्थिक विकासात आपल्या देशाचा वाटा खूप मोठा आहे, पण या सगळ्यांमुळे आपल्या देशात उद्योगांनी प्रदूषणात वाढ सुद्धा केलेली आहे आणि त्यामुळे पर्यावरणाचं अतिक्रमण झालेलं आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे पर्यावरणाच्या गुणवत्तेत घट होते, ज्याला आपण पर्यावरणीय अतिक्रमण असं म्हणतो. उद्योगामुळे मुख्यतः 4 प्रकारचे प्रदूषण होत असतात: हवा प्रदूषण, जल प्रदूषण, भूमी प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. आजच्या स्पर्धात्मक काळामध्ये उद्योगांनी मोठ्या प्रमाणात हवा आणि जल प्रदूषित केलेले आहे. कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड सारख्या अति नुकसानकारक वायूंच्या कारणामुळे हवा ही प्रदूषित झालेली आहे. औद्योगिक कचऱ्यामुळे जल प्रदूषण वाढलेलं आहे. त्याच प्रकारे कारखान्यांच्या धुराड्यामुळे हवा प्रदूषण, त्याच प्रकारे अनेक प्रकारची सडक वाहनं वगैरे जी आपण वापरतो ती सुद्धा हवा प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत. अनेक कारखाने नियमांची उल्लंघन करतात आणि औद्योगिकरित्या दूषित झालेलं पाणी नद्यांमध्ये सोडतात. त्यामुळे दूषितापेक्षाही अतिदूषित असं हे पाणी झालेलं आहे. आज आपल्या भारत देशामध्ये जेवढ्या नद्या असतील त्यात एकही नदी अशी नाही की ती जल प्रदूषित झालेली नाहीये. ध्वनी प्रदूषण सुद्धा मानव जीवनासाठी बहिरेपणाचं कारण आहे. जर एखादी व्यक्ती सतत आवाजाच्या संपर्कात असेल तर त्या व्यक्तीला लवकर बहिरेपणा येऊ शकतं. उद्योगात जुन्या मशीनी यंत्र वापरल्यामुळे तसंच परिवहनाची साधनं यातून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण वाढलेलं आहे. आणि या ध्वनी प्रदूषणामुळे काय होतं की लोक मानसिक ताण अनुभवतात, लवकर चिडचिड करायला लागतात.
पर्यावरणीय अतिक्रमण थांबवण्याचे उपाय. पर्यावरणाचा विनाश न होऊ देता देशाचा विकास होईल अशा प्रकारे विकास साधायचा आहे. औद्योगिक विकासाच्या योग्य आयोजनाचं प्रदूषण कशा प्रकारे कमी करता येईल. यंत्राची गुणवत्ता आणि इंधनांची निवड याद्वारे पण प्रदूषण कमी करता येऊ शकतं. हवेत उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषणाला फिल्टरद्वारे, स्क्रबर यंत्रांद्वारे, प्रोसिपिटर्सद्वारे नियंत्रित करता येऊ शकतं. उद्योगांच्या प्रदूषित पाण्याला नद्यांमध्ये सोडण्यापूर्वी शुद्धीकरणाने जलप्रदूषण नियंत्रित करता येऊ शकतं. उद्योगांच्या प्रदूषित पाण्याला शुद्धीकरणाच्या प्रक्रियेद्वारे सुद्धा शुद्ध करता येऊ शकतं. जर हे सर्व नियम आपण अवलंबले किंवा या पद्धतीने पर्यावरणाची काळजी घेतली तर जे औद्योगिक प्रदूषणामुळे होणारं पर्यावरण दूषित होतं ते होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला 13वा जो पाठ आहे उत्पादन उद्योग तो या ठिकाणी संपलेला आहे आणि खाली दिलेला जो स्वाध्याय आहे तो प्रत्येकाने आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे.